वास्तुशास्त्रानुसार बघा आपल्या आयुष्यामध्ये चांगली वेळ येण्यापूर्वी आणि वाईट वेळ येण्यापूर्वी आपले स्वामी महाराज आपल्याला काही संकेत देत असतात. तर ते संकेत तुम्ही वेळेत जाणून घेणे खूप महत्त्वाचे आणि गरजेचे आहेत. तर हे संकेत कोणते आहेत या संपूर्ण विषयी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयच्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आपण सर्वजण स्वामी सेवेकरी आहोत, स्वामी भक्त आहोत बघा. किंवा काही व्यक्ती अशा पण असतील की जे म्हणजे त्यांची प्रत्येक देवावरती श्रद्धा असेल. कोणाची महादेवावरती श्रद्धा असते, कुणाची गणपतीवर असते, कुणाची स्वामींवर असते, कुणाची साईबाबांवर असते. अशा आपण प्रत्येक देवांवर आपली श्रद्धा असते बघा. जी व्यक्ती खूप धार्मिक असते म्हणजे जी व्यक्तीचा देवावरती खूप असा विश्वास असतो बघा, ती आपल्या घरामध्ये पूजापाठ सेवा हे सर्व करत असते. अशा व्यक्तीसोबत तर ह्या गोष्टी नक्कीच घडतात. पण ज्या व्यक्ती खूप जास्त प्रमाणात देवाचं धार्मिक कार्य करत असतात, धार्मिक कार्य म्हणजे काय तर जास्त करून बघा एखाद्या गरजू गरीब व्यक्तींना सुद्धा मदत करतात. एखाद्या वेळेला काही जर त्यांच्या पुढे एखादं प्राणी जर आलं किंवा एखादं कुत्रं आलं, मांजर आलं तरीसुद्धा ते त्याला मारत नाही, तर त्याला काही गोष्टी ते खाऊ घालतात. तर अशा ज्या व्यक्ती असतात अशा व्यक्तींना सुद्धा बघा चांगली वेळ येण्यापूर्वी आणि वाईट वेळ येण्यापूर्वी काही असे महत्त्वाचे संकेत हे ब्रह्मांडाचे ब्रह्मांड नायक आपले स्वामी महाराज हे देत असतात. एवढे पण देव आहेत बघा, त्या सर्वांचा देवांचा अवतार एकच आहे म्हणजे स्वामी महाराज. स्वामी महाराज हेच ब्रह्मांडाचे ब्रह्मांड नायक आहेत आणि स्वामी महाराज हे प्रत्येक रूपामध्ये प्रत्येक भक्ताला दर्शन देत असतात. ज्या व्यक्ती पूजापाठ करतात ह्या व्यक्तींना संकेत येणं हे साहजिक आहे, कारण आपण त्यावेळेला देवांशी जोडलो गेला असतो. आपल्या मनामध्ये आपल्या स्वामींविषयी श्रद्धा असते. आपण त्या कार्यामध्ये दिवस रात्र असतो. आता कार्यामध्ये म्हणजे काय तर आपल्याकडनं ते घडत असतं. दररोज आपण आपल्या घरामध्ये जसा वेळ मिळेल तसा आपण सेवा पूजा ही करत असतो, जास्त करून करत असतो. आपण सतत स्वामींच्या नामस्मरणात असतो आणि अशा वेळेला काय होतं तर अशा वेळेला स्वामींचं आणि आपलं नातं हे घट्ट झालेलं असतं बघा. आणि अशा व्यक्तींना तर स्वामी महाराज हे संकेत देतातच. तर हे संकेत तुम्ही वेळेत जाणून घ्या. काही लोक ह्याला अंधश्रद्धा म्हणतात की असं काही नसतं, पण असं असतं. कारण पूर्वीचे लोकसुद्धा सांगत होते बघा, काही वेळेला सुद्धा आपल्या अवतीभोवती काही गोष्टी घडायच्या. त्यावेळेला पूर्वीचे लोक सांगायचे की अशा गोष्टी घडत आहे म्हणजे अशा वेळेला बघा काही तर म्हणजे संकेत देत आहेत देव. तर तुम्हाला एक सांगते की ज्या वेळेला बघा तुम्हाला असे जर संकेत मिळत असतील तर ते संकेत तुम्ही जाणून घ्या आणि त्यानुसार तुमच्या आयुष्यामध्ये बघा नक्कीच बदल हे घडत जाणार आहे. तर आजच्या व्हिडिओमार्फत तुम्हाला वाईट संकेत मी थोडक्यात सांगते की समजा जर तुमच्या घरापुढे एखादे कुत्रं जर सतत रडत असेल किंवा भुंकत असेल तर हे एक वाईट संकेत असतं. अचानक काही तर गोष्टी घडणार असतात आपल्या आयुष्यामध्ये, पण काही लोक म्हणतात की हे असं काही नसतं, हे एक अंधश्रद्धा आहे. पण ह्याच्या पाठीमागं खूप मोठी कारणं असतात आणि आपल्यासोबत नाही तर कुठेतरी काही विना पण आपल्या कानावरती अशी वाईट बातमी ही नक्कीच येणार असते आणि तो पण एक दिलेला आपल्याला संकेत असतो बघा. आता तुम्हाला सांगते काही व्यक्तींच्या घरामध्ये बघा अचानक खूप जास्त प्रमाणात लाल मुंग्या असतात. आता मी लाल मुंग्या, काळ्या मुंग्या आणि पाल ह्याच्याविषयी सुद्धा मी व्हिडिओ बनवला होता, पण त्याच्यामध्ये मी लाल मुंग्यांविषयी अशुभ असतात एवढंच बोललेली होती. पण लाल मुंग्या अशुभ असतात ह्याचा अर्थ असा आपण समजून घ्यायला पाहिजे. आता अशुभ म्हणजे काय तर लाल मुंग्या जर आपल्या घरामध्ये खूप जास्त प्रमाणात दिसू लागल्यास, खूप जास्त प्रमाणात तुम्हाला सतत लाल मुंग्या दिसतात, पावसाळा असो, हिवाळा असो, उन्हाळा असो. आता उन्हाळ्यामध्ये मुंग्या दिसणं हे थोडं साहजिक असतं, पण सतत आपल्याला जर मुंग्या दिसत असतील तर त्या घरावरती सुद्धा कर्जबाजारीपणा येतो. म्हणजे त्या घरावरती काहीतरी अचानक संकट येतं, त्या घरावरती प्रत्येक व्यक्तीवरती संकट येत जातं, त्या घराची अधोगती होत जाते आणि त्या घरामध्ये सतत वादविवाद असतात, त्या घरामध्ये जास्त प्रमाणात नकारात्मकता आलेली असते आणि त्या घरामध्ये कोणत्या ना कोणत्या वाईट गोष्टी या सतत घडतच असतात. हा त्याच्या पाठीमागचा एक अशुभ संकेत असतो बघा. म्हणजेच तुमच्या घरामध्ये जर लाल मुंग्या जास्त प्रमाणात दिसल्या तर अशा वेळेला आपण काय करायचं, अशा वेळेला आपल्याला घाबरायचं नसतं. तर हा एक आपल्याला दिलेला संकेत आहे, बाबा तुझ्या आयुष्यामध्ये काही तर वाईट गोष्टी घडणार आहे. तर अशा वेळेला आपण न घाबरता फक्त आपल्या देवघराजवळ तुम्हाला बसायचं आहे आणि स्वामींना मुजरा करायचा आहे, स्वामींना प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यामध्ये जे पण आता संकट येणार आहे किंवा जी पण अडचण येणार आहे, जे पण प्रॉब्लेम येणार आहे ह्यातून मला मार्ग दाखवा. प्रार्थना करायची आणि नामस्मरणामध्ये वेळ घालवायचा. बघा नामस्मरणामध्ये इतकी प्रचंड शक्ती आहे ना, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की नामस्मरण केल्यानंतर आपल्या आयुष्यात अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा शक्य होतात. अडचणी, प्रॉब्लेम, संकट हे आपल्या आयुष्याचा एक भाग आहे. आपल्या आयुष्यात ते येतच राहणार आहेत बघा.
आपण जेव्हा नामस्मरण करणार ना, तेव्हा ह्या संकटातून, ह्या अडचणीतून आपण बाहेर पडल्यानंतर आपला स्वतःलाच असं वाटणार की माझ्या एवढं मोठं संकट असून, एवढी मोठी अडचण असून सुद्धा मी ह्यातून कसं बाहेर पडलो हे आपण विचार करणार. यासाठी सांगते की अशा वेळेला न घाबरता तुम्ही फक्त नामस्मरण करा आणि स्वामींना प्रार्थना करा. तर हे तुम्हाला मी गोष्टी सांगितल्या, ह्या गोष्टी आपल्याला स्वामी महाराज हे संकेत देत असतात आणि ते वेळेस तुम्ही ओळखून घ्या. आयुष्यामध्ये जर चांगली वेळ येणार असेल ना, तर तुम्हाला एक शुभ संकेत सुद्धा मिळतो बघा, आणि ते आपले स्वामी देत असतात. बघा, आपल्याला अचानक असं आपल्याला स्वप्न सुद्धा पडतं बघा. अशा खूप व्यक्तींसोबत होतं. स्वप्नामध्ये आपल्याला अचानक मंदिर दिसतं किंवा आपण स्वामींची सेवा करत आहोत, स्वामींच्या मठात गेलेले आहोत किंवा मारुतीच्या मंदिरात गेलो, कोणत्या पण मंदिरात आपण गेलेलो आहोत, तिथं आपण सेवा करत आहोत, असं सुद्धा आपल्याला स्वप्नामध्ये दिसतं बघा. तर असा जर तुम्हाला संकेत मिळाला ना, तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की असा संकेत त्याच व्यक्तीच्या स्वप्नामध्ये येऊन स्वामी देतात, ज्याच्यावरती डोक्यावरती स्वामींचा एक कृपा आशीर्वाद असतो बघा. तुम्हाला सांगते की तुमचं स्वामींसोबत नातं घट्ट झालेलं आहे आणि स्वामी तुमच्यासोबत कायम आहेत बघा. स्वामी महाराज तसं सर्वांसोबतच असतात, पण तुम्हाला एक गोष्ट सांगते की असं नाही की तुम्ही जास्त प्रमाणात पूजापाठ धार्मिक कार्य केले म्हणजे स्वामी तुमच्यासोबत आहेत का. तुम्ही जेवढं चांगलं कर्म करणार ना, तेवढे स्वामी तुमच्यासोबत आहेत. तुम्ही गरजू गरीब व्यक्तींना मदत करणार, तेवढे स्वामी तुमच्यासोबत आहेत. जर तुमचे कर्म चांगले नसतील ना, तर स्वामी तुमच्यासोबत कधीही नाही. मग तुम्ही कितीही पूजापाठ, कितीही धार्मिक कार्य करा, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आता असे जर तुम्हाला संकेत मिळाले, स्वामी स्वप्नात येऊन जर तुम्हाला काही गोष्टी सांगत आहेत, तर तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की माझ्या आत्तापर्यंत जी कामं अडलेली होती किंवा जी कामं पूर्णच झाली नाहीत, ती कामं लवकरच आता पूर्ण होणार आहेत आणि स्वामी महाराजांनी तुम्हाला दिलेला एक शुभ संकेत असतो. आता बघा, आपण जिथं राहतो तिथे जर झाड वगैरे असेल, म्हणजे फुलांचं झाड असू शकतं किंवा फळांचं झाड असू शकतं. प्रत्येकाच्या घराच्या बाहेर एक झाड तरी असतं बघा, म्हणजे दारामध्ये वगैरे, किंवा तुमची जर बाल्कनी आहे किंवा तुमचं घर आहे त्या ठिकाणी सतत जर तुम्हाला ना चिमण्या दिसत असतील बघा. चिमण्या तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आजकाल चिमण्या जास्त प्रमाणात दिसत नाहीत, पण अचानक चिमण्या ह्या नक्कीच दिसतात बघा. खूप जास्त प्रमाणात नाहीत, पण थोड्या का विना असतात. जर तुमच्या घराच्या बाहेर जर तुम्हाला झाडावरती सतत चिमण्या दिसत असतील, बाल्कनीमध्ये चिमणी येत असेल किंवा चिमण्यांचा आवाज नुसता तुमच्या कानावरती येत असेल, सकाळी येत असेल, दुपारी येत असेल, संध्याकाळी येत असेल, पण असं चिमण्यांचा आवाज सुद्धा येत असेल, तर हा एक शुभ संकेत आहे बघा तुमच्यासाठी. तुम्हाला सांगते की तुमच्या घराशेजारी एक झाड आहे आणि त्या झाडावरती जर चिमणीनं घरटं बनवले आणि त्या घरट्यांमध्ये चिमणी सतत तुम्हाला ये-जा करताना दिसत आहे, त्या घरट्यामध्ये चिमणीची पिल्लं आहेत हे तुम्हाला माहिती आहेत, तर हे सुद्धा एक शुभ संकेत आहे की तुमच्या घरामधील वाईट संकट, वाईट अडचणी ह्या निघून जाणार आहेत. घरामध्ये सुख समृद्धी येणार आहे आणि तुमच्या आयुष्यातील संकट हे नाहीसे होणार आहेत. तुमच्या आयुष्यामध्ये आता सर्व चांगलंच घडत राहणार आहे, कारण चिमणीच्या स्वरूपात येऊन स्वामी महाराज आपल्याला दर्शन सुद्धा देतात बघा. स्वामी महाराज हे कोणत्याही रूपामध्ये, कोणत्याही रूप धारण करून ते भक्ताला मदत करतात, भक्ताला दर्शन देत असतात. आणि हा संकेत एक शुभ संकेत आहे बघा की काळा कुत्रा हा खूप शुभ आहे. काही जण आपल्या घरामध्ये बघा, म्हणजे काळा कुत्रा म्हणजे काळ्या रंगाचा जो कुत्रा असतं तेच पाळतात बघा. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की काळं कुत्रं हे आपल्या आयुष्यात खूप शुभ असतं. जर शक्य असेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्कीच एखादं काळ्या कलरचं कुत्रं सुद्धा पाळू शकता. पण तुम्हाला जर रस्त्यानं अचानक जर एखादा काळा कुत्रा दिसला एकदम समोरून येताना, तर हा सुद्धा एक दिलेला शुभ संकेत आहे. ह्याचा अर्थ असा आहे बघा की तुम्ही ज्या कामासाठी चाललेले आहात किंवा तुम्ही जे काम हाती घेतलेलं आहात, तुम्ही जिथे चाललेलं आहात ते काम तर तुमचं होणारच आहे. शिवाय तुम्ही ज्या ठिकाणी जॉब करत तुमचं प्रमोशन होणार आहे किंवा त्या जॉबच्या ठिकाणी तुम्हाला काहीतरी असं चांगलं दिसणार आहे किंवा चांगलं तुमच्यासोबत घडणार आहे. तर हे एक आपल्याला दिलेला एक शुभ संकेत असतो आणि काळा कुत्रा हा शुभ संकेतच घेऊन येत असतो. यासाठी वेळेचं आपण ते ओळखायचं असतं. आता तुम्हाला दुसरा एक संकेत सांगते बघा की जेव्हा आपण जर असा अचानक बघा, सकाळी जर आपण एकदम अचानक आपल्याला जाग येते, असं सतत नाही आपल्यासोबत होत, पण कधी कधी बघा आपल्याला असे अचानक जाग येते आणि आपल्याला एकदम ना, जर आपण सकाळच्या वेळेला बघा, इतर वेळेला नाही, दुपारी, संध्याकाळी, रात्री अशा वेळेला नाही, सकाळी बघा, सकाळच्या वेळेला जेव्हा तुम्हाला अचानक झोपेतून जाग आली किंवा सकाळचीच वेळ आहे, एक 10-9:30च्या दरम्यान जर तुम्हाला अचानक जाळं विणणारा जर कोळी दिसला ना, तर हा सुद्धा एक स्वामीने दिलेला तुम्हाला शुभ संकेत आहे. आज दिवसभरामध्ये तुझ्यासोबत चांगल्या गोष्टी घडणार आहेत. तुझ्या आयुष्यामध्ये तू जे पण काम घेणार आहे त्याच्यामध्ये तुला यश येणार आहे आणि तू आज मनामध्ये जी पण गोष्ट मागणार आहे ती सुद्धा तुझी पूर्ण होणार आहे. हा एक दिलेला स्वामीने आपल्याला संकेत असतो. जर तुमच्यासोबत हे संकेत होत असतील किंवा ह्या गोष्टी घडत असतील तर वेळीच हे संकेत जाणून घ्या.
आता तुम्हाला सांगते बघा, आपल्या देवघरामध्ये नारळ असतो किंवा आपल्या घरामध्ये एखाद्या ठिकाणी आपण जरी नारळ ठेवलेला असेल आणि अचानक बघा आपल्या पूजेमधील नारळाला किंवा घरामधील जो नारळ असतो, आता मी असं का म्हणते तर काही व्यक्तींसोबत असंही होतं बघा, म्हणजे देवघरामध्ये आपल्या सर्वांचा नारळ हा असतोच पूजेसाठी वापरलेला, किंवा आपण काही वेळेला बघा मार्गशीर्ष महिन्यातली सुद्धा पूजा घरामध्ये करत असतो, चारी गुरुवारी आपण नारळ पूजेमध्ये वापरतो, अशा नारळ सुद्धा. आणि घरामध्ये जर तुम्ही साईडला एखादा नारळ ठेवलाय तर त्या नारळाला ना अचानक तडा घ्यायला असतो बघा, हे आपल्याला दिसतं. आणि अशा वेळेला आपण घाबरतो, आपल्याला वाटतं की असं कसं अचानक तडा वगैरे गेल्या नारळाला, ना आपल्या मनामध्ये शंका निर्माण होतात की माझ्यासोबत काहीतरी वाईट घडेल. तर तुम्हाला सांगते की हा एक शुभ संकेत आहे. आपल्या घरातील नारळाला तडा जाणं हा शुभ संकेत आहे. नारळ हे श्रीफळ आहे बघा, आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे की नारळ हा प्रत्येक पूजेमध्ये आपण घेत असतो. आणि नारळाला जर तुमच्या तडा गेला ना तर तुमच्या घरातील तुमच्यावर जे येणारे संकट असेल, जे पण तुमच्यावर येणारी अडचण होती ती नारळानं स्वतःवरती घेतलेली आहे आणि तुमच्यावरचं संकट अडचण ही दूर निघून गेली आहे बघा. हा एक शुभ संकेत असतो. ह्या वेळेला न घाबरता तुम्ही तुमच्या मनाला एक सांगायचं की माझ्या घरावर येणारी वाईट अडचण, वाईट संकट हे निघून गेलेलं आहे आणि हे नारळाच्या स्वरूपात आपल्याला एक संकेत मिळालेला आहे. आणि हा संकेत तुम्ही वेळीच जाणून घ्या. अशा वेळेला घाबरून जाऊ नका, तर हा एक शुभ संकेत मानला गेला आहे. आता दुसरा संकेत बघा, काही वेळेला बघा आपल्यावरती खूप मोठं संकट येतं, अडचण येते आणि काही वेळेला आपल्याला मदतीची खूप गरज असते, खूप मदतीची गरज असते. पण अशा वेळेला आपल्याला मदत करणारच कोण नसताना आपण सतत नाराज राहतो किंवा दुःखी राहतो की मला आत्ता मदतीची गरज असून सुद्धा मला मदत करण्यासाठी कोण येत नाही. आणि अशा वेळेला बघा आपल्या ध्यानीमणी नसताना सुद्धा, म्हणजे मनात नसताना सुद्धा अचानक अशी अनोळखी व्यक्ती येते आणि ती आपल्याला मदत करते. ती मदत आपल्याला करते आणि हाच एक आपल्यासाठी शुभ संकेत असतो. तर ती मदत करणारी व्यक्ती कोण असते बघा, मग असे सांगितलं तुम्हाला स्वामी महाराज हे आपल्या भक्ताची परीक्षा घेण्यासाठी किंवा भक्ताला आशीर्वाद देण्यासाठी ते कोणत्याही रूपामध्ये येतात, ते भक्तासाठी कोणतंही रूप घेतात आणि असंच ते रूप घेतात आणि आपल्याला ते मदत करतात. हा पण एक शुभ संकेत. देवघरामध्ये पाहिली दिसली तर तुमच्या देवघरामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास आहे, हा एक शुभ संकेत आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगते बघा की आपण जेव्हा देवाचं जास्त प्रमाणात करू लागतो आपल्या घरामध्ये, तेव्हा आपल्याला अशा गोष्टी सतत जाणवू लागतात बघा. ह्याचा पाठीमागचं कारण सांगते की ती व्यक्ती देवासोबत एक तिचं नातं घट्ट होत जातं आणि त्यामुळं तिला हे सर्व दिसू लागतं. तुम्हाला एक गोष्ट सांगते की तुमच्या घरामध्ये जर अचानक चिमणी जरी आली तरी बघा, आता चिमणीसुद्धा आपल्या घरामध्ये बाहेरून एकदम अचानक उडत येते. आता चिमणी घरामध्ये येणे हे सुद्धा शुभ मानलं गेलं आहे बघा. तर चिमणी तुमच्या घरामध्ये जर असे अचानक आले ना तर तुम्ही तिला म्हणजे बाहेर हे करू नका, तिथं तिला बसू दे शांतपणे, तिच्या ती मनानं त्यांच्या रस्त्याला ते निघून जाते. थोडंसं तुम्ही तिला तांदूळ वगैरे काहीतरी खाऊ घाला, ती उडून जात असते चिमणी बघा. तर असे जे शुभ संकेत असतात ना ते आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात. चांगली वेळ येण्यापाठीमागं सुद्धा काही अशी कारणं असतात आणि वाईट वेळ येण्यापाठीमागं सुद्धा काही अशी कारणं असतात. स्वामी महाराज ब्रह्मांडाचे ब्रह्मांड नायक प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक माणसाला संकेत देतच असतात. काही जण ते संकेत ओळखतं, काही जण ते संकेत ओळखून सुद्धा दुर्लक्ष करतात. पण मी तुम्हाला काही असे महत्त्वाचे संकेत सांगितले बघा, हे संकेत तुम्ही जाणून घ्या आणि त्याप्रमाणे तुमच्या आयुष्यामध्ये बदल हे नक्कीच घडतील. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. चॅनलवरती नवीन असाल तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.